महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या वेशीवर MMRDAच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या एकात्मिक कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी अज्ञातांनी मशिनरीला आग लावण्याची घटना घडली आहे। या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी ठेकेदाराने केली आहे। अंबरनाथ आणि बदलापूरच्या वेशीवरील सर्वे क्रमांक 188 वर अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांचा एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतोय। 148.68 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दिवसाला 900 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रकल्पाची क्षमता असणार आहे। या प्रकल्पाच्या जागेत सध्या शेड उभारण्याचं काम सुरू असून त्याच्या बाजूला प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे। मात्र यासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार आसपासच्या गावकऱ्यांनी सोमवारी केली होती। तसंच हा प्रकल्प बंद पाडण्याचाही इशारा दिला होता। यानंतर सोमवारी रात्रीच या प्रकल्पाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कॉम्प्रेसर मशीनला अज्ञातांनी आग लावली। यामुळे या मशीनचं मोठं नुकसान झालंय। याबाबत ठेकेदाराने बदलापूर पश्चिम पोलिसांकडे तक्रार केली असून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकल्पामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांना फायदा होणार असून हे सरकारी काम आहे। हा डोंगर फोडून निघणारा दगड आम्ही कोणालाही विकत नसून त्याचा प्रकल्पातच वापर केला जातोय अशीही माहिती ठेकेदाराने दिली आहे। त्यामुळे आता हे कृत्य कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं याचा शोध घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली। इथे MMRDAचा घन कचरा प्रकल्प चालू आहे। इथे अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही नगरपालिका मिळून इथे घन कचरा प्रकल्प चालू होतोय आणि इथे शेड उभारण्याचं काम चालू आहे आणि आमची इथे ॲडमिन बिल्डिंग येते, त्यासाठी आम्हाला इथे जागा अपुरी पडते। त्यासाठी आम्ही हा डोंगर कटिंग करायला घेतलेला आहे। तर इथे जाणीवपूर्वक काही माणसांकडून किंवा काही व्यक्तींकडून आम्हाला त्रास देण्यात येतो आहे, आमच्या कामात अडथळा निर्माण होतो आहे आणि या संदर्भात आम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट समजवली तरी त्यांचा वारंवार आम्हाला त्रास होत आहे। आणि काल रात्री या सगळ्या संदर्भातून माझ्या एका कॉम्प्रेसरला आग लावण्यात आली आहे। रात्री अज्ञात व्यक्तींनी 1 ते 2च्या सुमारास आग लावलेली आहे आणि आगीत पूर्णच्या पूर्ण नुकसान माझं पूर्ण झालेलं आहे। आमची मागणी ही आहे की हा प्रकल्प सरकारी असून हा सगळ्यांच्या हितासाठी प्रकल्प आहे आणि आम्हाला फक्त काय की आम्ही कोणालाही त्रास देण्याचं नाही आहे किंवा आमचे बोरहोल नाही आहे तिथे। आमचा हा प्रकल्प आता नवीनच चालू झालेला आहे। आमचा प्रकल्प काही कुठे जुना नसून आणि आम्ही जो याच्यातून माल निघतो आम्ही कुठे विकत नाही आहे, कुठे काही करत नाही, आमचा खाली स्टॉक केलेला आहे। आणि फक्त आम्हाला एवढंच आहे की आम्हाला प्रॉब्लेम न क्रिएट करता सगळ्यांनी समस्या जाणून घ्यावी आणि याच्यावर एक तोडगा काढून आम्हाला आमचं काम करून द्यावं। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।